नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे मी तुम्हाला मस्त उकडलेल्या कैरीचं पन्ह करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे बघा कुकरमध्ये मी 3 कैऱ्या उकडायला टाकलेल्या होत्या। तर एकदम गाळ अशा छान 3-4 शिट्ट्या करून उकडून घेतलेल्या आहेत। बघा इथे मस्त कोळ एकदम स्वच्छ निघलेली आहे। तर अशा पद्धतीने तिन्ही कैऱ्या याच्यामध्ये छान कोळून घेतलेल्या आहे। कैरीची कोय काढून घेतलेली आहे आणि नंतर हा जो कोळ निघलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे। सुरुवातीला आपण हा असाच बारीक करून घेणार आहे। बघा इतकी छान अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे। तर इथे 2 ते 2.5 वाट्या एवढा हा पल्प आपला कैरीचा तयार झालेला आहे। तर इथे मी तेवढीच साखर टाकणार आहे। तुम्हाला जर साखर नसेल आवडत तर तुम्ही इथे गूळ सुद्धा ऍड करू शकतात। तर साखर किंवा गूळ ऍड केल्यानंतर बघा हे व्यवस्थित मी एकजीव करून घेणार आहे इथे हातानेच आधी, आणि नंतर पुन्हा याला छान मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवणार आहे। तर तुम्हाला अशा पद्धतीने जर पन्ह करायचं असेल कैरीचं तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्कीच करून बघा। आणि माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगा। एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये हे पन्ह तयार होतं। यामध्ये बघा मी थोडासा चाट मसाला टाकून घेणार आहे आणि इथे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। तुम्ही थोडंसं काळं मीठ टाकू शकतात, लागलं तर तुम्हाला थोडंसं तिखट टाकायचं असेल लाल तरी चालू शकतं। तर अशा पद्धतीने बघा सर्व मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। साखर चांगली विरघळून घेतलेली आहे। तर हे एकदम थंडगार असं फ्रीज मधलं पाणी घेतलेलं आहे, त्यामुळे मी इथे बर्फ वापरलेला नाहीये। तर सुरुवातीला आधी थोडासा पल्प आपण या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे पाण्यामध्ये व्यवस्थित चांगलं विरघळवून घेणार आहे। जर तुम्हाला भरपूर दिवस हा पल्प टिकवून ठेवायचा असेल तर अशाच पद्धतीने हा मिक्सरमध्ये तयार झालेला पल्प गॅसवर चांगला 1-5 मिनिटं तुम्ही एखाद्या पॅनमध्ये चांगला चटचट शिजवून घ्या आणि नंतर एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा। मग जेव्हाही तुम्हाला पन्ह प्यायचं असेल त्यावेळेस याच्यातलं थोडंसं पल्प आपण ग्लासामध्ये ओतून घ्यायचं आणि त्यामध्ये गार पाणी टाकून आपलं पन्ह लगेच तयार होतं। तर अशा पद्धतीने बघा मला हे हळदी कुंकवासाठी करायचं होतं म्हणून मी इथे संपूर्ण गर वापरलेला आहे। तर ह्या पातेल्यामध्ये सुरुवातीचा गर व्यवस्थित विरघळून घेतल्यानंतर परत थोडासा हा पल्प टाकून घेतलेला आहे। तो विरघळून झाल्यानंतर पुन्हा मी सर्व मिक्सरच्या भांड्यातला पल्प यामध्ये टाकून घेतला। तर एवढं पन्ह माझं तयार झालेलं आहे 3 कैऱ्यांमध्ये। तर मस्त इथे आपण आता सर्व करूया। तर शरीराला पोटाला गारवा देणार असं हे पन्ह नक्कीच तुम्ही करून बघा। इतर कोणतेही सॉफ्ट ड्रिंक घेण्यापेक्षा असं घरचं पन्ह करून प्या, खूप छान लागतं। तर कशी वाटली माझी पद्धत नक्की ट्राय करून बघा आणि असं थंडगार पन्ह प्या। तर खा प्या मजा करा। थँक्यू।